हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आपण ब्लॉग बनवतो आहे, म्हणजेच कुठेतरी चाललो आहे फिरायला. तर आज आहे संकेतचा बड्डे. तर तो बोलत होता की त्याला पुण्याला जायचं आहे दगडूशेठ गणपतीला. तर आता आम्ही तिकडेच निघालो आहे गणपतीला जायला सकाळी. तर आम्ही थांबलो आता बाहेर येऊन, तो येतो आहे त्याची वाट बघतो आहे मी. बघू आता कसं काय. आम्ही दोघंच आहोत सध्या, कारण की कोणच अवेलेबल नाही आहे. तर आम्ही बोललो जाऊन येऊ असंच. सॅटर्डे पण आहे, वीकेंड. तर आता आम्ही निघालो सकाळच्या वाजले 6. तर आता बघू शकतो संकेत आला. बड्डे बॉय. तर आता आम्ही धर्माचे पोहे खायला आलो नाश्ता करायला. तर बघू शकता कसा खातोय बघा. मस्त गरम गरम पोहे बनलेत आपले. तर पोहे नाश्ता करून निघूया आता. तर आता आम्ही निघालो आहे तिकडे पुण्याकडे जायला. आम्ही आता हायवेला आहे, बेलापूर हायवे जस्ट. तर बघू आता किती वाजलेत, 6:22 झालेत एक्झॅक्टली. तर बघू आम्ही किती वेळ लागतोय जायला पोचायला. बघू. आपला रायडर प्रोव्हायडर आज संकेत आहे. आम्ही दोघंच आहात आज. आणि सर्व आज कोण अवेलेबलच नाही. जयेश गेला आहे जळगावला, आदर्शला सुट्टी नाही, खरेला थोडा फॅमिली प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कोणच नसतं. पण संकेतला जायचं होतं, तर त्यासाठी मुलं जाऊन येऊ आता. मी पण कधी गेलो नाही अजून. अभी हम लोग CNG के लिए रुके थे, CNG भरने के लिए. आप देख सकते हैं यहाँ पे. तो आज अभी हम लोग का CNG वगैरह भर के सब हो गया है. अभी हम लोग हाईवे पे लग गया एक्सप्रेस. तो अभी देखते हैं कितना टाइम लगता है पहुंचने के लिए. हम लोग तो मोस्टली सब एक्सप्रेस टोल बिल भर के ही जाएंगे, फटफट जितना होएगा. ये दोनों ही वैसे भी. तो अभी देखते हैं कैसा है. अभी तो नॉन स्टॉप ही जाएंगे. फिर देखते हैं चाय ब्रेक तो लगेगा नहीं लगता है. देखते हैं, रुक लेते नहीं तो डायरेक्ट जाएंगे हम लोग. फिर दर्शन होने के बाद ये जो भी कुछ नाश्ता वगैरह करना है तो करेंगे. अभी आज आम्ही आता खंडाळामध्ये आहे. तर असा पावसाचं वातावरण दिसतंय इकडे मस्तपैकी. शक्यतो आम्हाला पाऊस पण लागू शकतो. बरं होईल पाऊस लागला तर. खूप गरमीमध्ये वैतागलो आहे. खूप ढग आलेत. मस्त आहे वातावरण खंडाळ्यातलं. लोणावळ्यात काय नव्हतं एवढं, पण पुढे जसं जातो पुण्याकडे तसं पाऊस दिसतोय आम्हाला. चांगलं क्लाउड्स बघा, काय वातावरण आहे इकडचं, काय मस्त आहे. पाऊस पडला की अजून भारी वाटेल. आता आम्ही जरा विचार करतो चहा ब्रेक घेऊया. आता आम्ही इकडे चहा पिण्यासाठी थांबलो ना, चहा नाश्ता करायला. फूड कार्निवल लोणावळ्याला इथे खूप गर्दी दिसते. तर बघू काय आहे का इथे चांगलं. ड्रायव्हर तुला झोप आले, रात्री झोपला नव्हता, जागाच होता. काय खायचं, काय बघायचं. हा, इथं चहा आलेला आहे. चहा काहीतरीच आम्हाला महाग वाटला. 30 रुपयाचा चहा आहे, 30 रुपयाचा. मटक्याला एक चहा प्लस वडापाव खाऊन भेटेल 30 रुपयात भेंडी. आता काय नो ऑप्शन गाइस. देखते अभी कैसा टेस्ट है. कैसा है टेस्ट बघ. नॉर्मल आहे, मजा नाही. आमचा आता नाश्ता करून झाला जस्ट. इकडे चहा पिला, 30 रुपयाचा चहा पिला. हजम नाही होते तो 30 रुपयाचा चहा होता वरून. आता पिला का ऑप्शन नव्हता म्हणून. आता निघू इकडून. अराऊंड 30 किलोमीटर दाखवते. 45 1 तासात पोचू आम्ही. मग तिकडे गर्दी, आज वीकेंड पण आहे, होता गर्दी पण असू शकते. मग बघू आता काय कसं आहे. तर आम्ही आता पुण्यात एंटर केलं. तुम्ही बघू शकता हे लोकांनी हेल्मेट नाही घातलं आहे.
तर बघा तिकडे पण हेल्मेट नाही, काय नाही काय नाही. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही पुण्यात एंटर केलं आहे आणि संकेत आहे ना निबंध लिहायला तयार आहे. बोलतो मी निबंध लिहिल भाई, मला येतं लिहिता. कोणाला उडवायचं ते ट्रिपची झाली आहे बघ. कसं आहे बघ, आणि स्कार्फ पोरी कोणाला उडवाय. पण इंग्लिश मध्ये नाही सांगितलं पाहिजे ना, वाढणे होतील माझे. अरे काय नाही, ChatGPT करून लिहू, पण लिहू काय बोलतो निबंध लिहायचं आहे ना. निबंधच लिहायचा भाई, भारी. हा बघू सर स्कार्फ घातलंय बाजून एक स्कार्फ. कुठे गेली हे काय इकडेच आहे. पुण्यात आलं आहे मी तर फर्स्ट टाइम आला प्रॉपर पुण्यात. आता माझा बघू एक्सपिरियन्स कसा आहे काय. पुण्यात वातावरण तर चांगलं दिसतं मला इकडेचा जरा मुंबईपेक्षा. बघू जरा थंड वाटतं इकडे. बाकी AC चालले म्हणून थंड वाटते ना, बाहेर असं थंडच वाटतं वातावरण. आपल्या मुंबईत गरमी खूप. आता बघू आपण पुण्याला येतं का राहायला. आमचा गोलू चव्हाण येणार आहे पुण्याला आता MBA करायला. अभ्यास करणार नाही पण येणार आहे MBA करायला. भाई आता पुण्यात होणार. पुण्यात उंट काय करतोय इथे. रस्ते जरा चांगले दिसतात, ते एक चांगलं दिसतंय मला पुण्यात. भाई हायवे हेल्मेट बिल्मेट काय आहेच नाही इथे. पांडू पण नाही दिसत आहे मला. काय गरजच नाही ना, निबंधात तर लिहायचं आहे. मी गाडी वगैरे पार्क केली. आता एक ठिकाण जागा सांगितलेली मामूने आम्हाला, तिथे गाडी पार्क करून आम्ही आता दर्शनाला निघालोय. आता जरा एक्सप्लोर करतो पुणे. पाट्या बिट्या बघितल्या 2-3 भारी होते. हा बघू आता कसं काय. तिथे एक गोष्ट मी बघितली चांगली, म्हणजे मेजॉरिटी ऑफ ती पाट्या मराठीच आहे. बघू शकता तुम्ही इथे बँक ऑफ इंडिया. पुण्यातले एकदम जुने वाडे दिसतात मला, एकदम आधीच्या काळातले सर्व. बघू शकता तुम्ही इकडे दुकानं आता ओपन होत आहेत, सर्व जुने आहेत वाडे. आतमध्ये ॲक्च्युली यांच्या पाठीमागे घरं आहेत. आम्हाला एक पेड पार्किंग भेटलेली. आम्ही तिथे पेड पार्किंग करू. अराऊंड 10 मिनटं ते 12 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथं आम्ही आता वॉक करून चाललो. ऑलमोस्ट पोहोचतो आता. 2 मिनटं दाखवत आहे. ते एक चांगलं झालं, आम्हाला एक पेड पार्किंग भेटली. पार्किंग अवेलेबल नाही. हां, नाही तर पार्किंग नाही इथे. खूप प्रॉब्लेम येतात, गाड्या लावायला जागाच नाही. मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. आमचं दर्शन झालं. ऑलमोस्ट 5-10 मिनटातच दर्शन झालं, लगेच झालं. आता आम्ही आता पाया पडून परत चाललो आहे आम्ही पार्किंगकडे. तिथून आम्ही लगेच आता निघू मुंबईला जायला. तर बघू आता काहीतरी पेटपूजा करू काहीतरी. इथं बोला संकेत मिसळ चांगली भेटते, मिसळपाव. तर बघू मिसळपाव खाऊ. आम्ही आता रिक्षा पकडून बाप्पा मिसळ म्हणून काय जागा तिकडे चाललो आहे. किती किलोमीटर आहे? 1.5 किलोमीटर आहे. म्हटलं जाऊ खाऊ काहीतरी स्पेशलच खाऊया. बघू आता काय.
आम्ही इथे पप्पा मिसळ कॅफे म्हणून आलो इथे. ऐकलं इथे जरा फेमस वगैरे खाण्याची वस्तू चांगले भेटतात. तर बघू इथे अनलिमिटेड मिसळ ॲट 99. चांगलं आहे अनलिमिटेड मिसळ ॲट 99. तर बघू. तर आमचा हा मिसळ पिझ्झा आला आहे आणि हा मिसळ चीज बनी चाव म्हणून एक काहीतरी आहे, हे ट्राय करतो आम्ही. तिथे मस्त दिसते दोन्ही पण. तर आता आपण टेस्ट करू. भूक लागली आहे खूप टेस्टी दिसते. आता खाऊन घेऊ. हे फोटो काढते पहिले. चला आपण पहिला ताव मारूया. पेटपूजा करून झाली आहे. खूप भारी जागा होती, मस्त. मिसळ पिझ्झा खरंच खूप भारी गोष्ट, टेस्टला युनिक होता, आवडला. आणि जे काहीतरी नाव विसरलं त्याचं, चीज बन चाव भारी होतं. ते पण एक मस्त होतं. नॉर्मल मिसळसारखं होतं, पण ते जे त्याने डेकोरेट केलेलं आणि त्यांचं जे स्टाईल होती ती भारी होती, खूप मस्त होतं. मस्ट विजिट प्लेस. तर आता आम्ही चाललो आहे. आपल्या गाडी पार्क केली तिथे. इथून किती किलोमीटर दाखवते? 15 मिनटं दाखवते. 1 किलोमीटर. तर ओला जाऊ चिरू जरा, खूप पोट भरलं आहे. हां, आणि एक स्ट्रॉबेरी त्यांची मिल्कशेक पण मस्त होती. गरुड गणपती. तर इथे आम्ही गाडी पार्क केलेली वाहनतळमध्ये. चांगली जागा आहे. थोडं 10 to 15 मिनिट्स वॉकिंग आहे, पण ठीक आहे. गाडीने येत असाल तर इथे नक्की ट्राय करा. हो, कारण की तिकडे जवळपास तर कोणती पार्किंग नाही. आत्ताच एक लॉक मारायला बघितलं. हां, लॉक मारलेला गाड्या. आम्ही आमची गाडी इथे पार्क केलेली मस्तपैकी. तो गाईज आता आम्ही ऑलमोस्ट एक्सप्रेसवेला लागलो आहे. मध्ये काय मी जास्त शूट नाही केलं, कारण की मध्ये थोडी बॅटरी डाऊन झालेली आमची. खाऊन झाल्यानंतर आळस भरलेला, व्लॉग नाही केला. मध्ये आम्ही फक्त थोडंसं पुण्यामध्ये गेलेलो, एक संकेतच्या बहिणीला भेटायला गेलेलो. तिथून मग आम्ही थोडा रस्ता चुकलेलो. पुण्यातले रस्ते डेंजर आहेत. बसची वेगळी लेन, बसची वेगळी लेन, याची वेगळी लेन. रस्ते खूप वैतागलो. काय समजत नव्हतं खूप. त्याच्यामुळे काय एवढं शूट नाही केलं. हा रस्ता, तो रस्ता, पुण्याला जायला कुठला रस्ता, म्हणजे एक्सप्रेसवेला. नंतर मग टोलचं वेगळं काहीतरी नामं, काय आम्हाला काय समजलं नाही कुठला हे केलेला. ते एक्स्ट्रा टोल पण लागलेला. तर थोडंसं आता हाय, आता एक्सप्रेसवेला लागलो आता फायनली. आता काय डायरेक्ट पनवेलला पोचू. जरा आरामात चालू आहे. आता दुपारची वेळ आहे, ऊन पण आहे. आम्हाला वाटलं पाऊस वगैरे पडेल, काय नाही. पाऊस सगळं सुकं आहे. मस्त होतं. हां, जाताना सकाळ वातावरण मस्त होतं. तर आता काय नाही, रिटर्न चाललो मुंबईला आपलं. तर तेच बोल, आता एकदा सांगू आतापर्यंत काय केलं काय नाही. तर टोलचा पण एक सीन झाला. आम्ही येताना रिटर्न टोल सांगितलेला त्यांना. तर त्यांनी सांगितलं की हा रिटर्नचा टोल आहे म्हणून. तर आम्ही 640 काहीतरी अराउंड भरले होते. आम्हाला वाटलं आता म्हणजे बोलतानाच आम्ही सांगितलेलं की रिटर्नच हवा आहे आम्हाला. तर त्याने आम्हाला 640 केलं. आम्हाला वाटलं की म्हणजे रिटर्नचाच घेतला असेल त्याने. पण नंतर कळालं की ते फास्टॅग नव्हतामुळे तो 640 त्याने फक्त जायचेच लावलेले, डबल प्राईज आहे. आणि नंतर इथे जेव्हा रिटर्न येत होतं तेव्हा टोलवाले बोलते की रिटर्नचा तर टोल भेटत नाही असं. मग त्यांनी सांगायला हवं. तर फसवलं बेसिकली, की म्हणजे आम्ही बोललो जेव्हा रिटर्नचं द्या, तो बोलला असतं की रिटर्न तर नाही भेटत तुमचं फास्टॅग नाही, असं हे तुमचं सिंगलवालंच आहे, असं काय सांगितलं नाही. तर त्याच्यामुळे आता आम्हाला परत
ते 640चाच भरायला लागला असता, पण ते तिकडे जे होते त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. बोलले की आता तुमचं फास्टॅग पण नाही, तुम्ही रिचार्ज करणार कधी येणार, मग तोपर्यंत त्यांनी आमच्याकडून फक्त फास्टॅगचेच पैसे घेतले जेवढे आहे ते, म्हणजे डबल प्राईजने लावले कॅशने. तर ते थोडं वाचलं, पण ते त्यांनी आम्ही सांगितलं आम्हाला रिटर्नचं द्या. तर तो बोलला असतं नाही भेटत तर तिकडेच आम्हाला समजलं असतं की बाबा रिटर्नचं नाही भेटत फास्टॅग नसलं तर असं तसं, पण त्याने सांगितलं नाही आणि आम्हाला फाडून दिला 640चा. तर आमचं जरा एक्स्ट्रा हे झालं. सगळे येताना फास्टॅग रिचार्ज करून. हा आमच्याकडे गाडी नाही, आम्हाला काय आमचं माहीतच नाही. आम्ही आमच्या चव्हाण शेड असला काय गरजच नाही लागत, काढा दाखवा झालं भाई. सवय नाही ना हे टोल बिलची. टोल आम्हाला लागतच नाही गावी. हा का, आम्ही बिना टोलवाले माणसं घेऊन. प्लस आमच्या आणि इकडे साईडला आलं की आम्ही चव्हाण शेडला घेऊन फिरतो, कार्ड असतं झालं. माझा काय चव्हाण शेड पण नाही, असा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आता काय एक्सपिरियन्स कळायला तरी माहिती तरी पडलं. With this car, काय मस्त आहे. का मस्त गाडी बघा ही BMW C300. पण काय माहिती त्याला पण निबंध लिहायची गरज पडली तर. पण गाडी मस्त आहे, चपटी गाडी. उभी इन दी चॅट मस्त आहे बघा. तर आता आम्ही फायनली ऐरोलीला पोहोचलो. खूप ट्रॅफिक लागलेलं आम्हाला नेरूळच्या इकडे आणि खूप बॅटरी डाऊन झाली. आता थकलोय खूप बसून बसून. आता आणि पुण्याचे जे रस्ते इकडून तिकडून वैताग आला खूप. आता आलोय, आता बघू घरी जाऊ. आता एक चहा पिऊन घरी जाऊन थोडा आराम करू आणि मग नंतर ब्लॉग एंड करू कुठेतरी मध्येच. That's a drop top coupe. Said you wanna drive it down real soon. I just wanna love you like I do, 'cause I never had someone like you. Ain't nobody got this love. Got me